नमस्कार. मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथन अंतर्गत सत्ता संवादमध्ये एक ट्रम्प कार्ड आपल्याला आणखी एकदा खेळायचं आहे. पण आत्ता ट्रम्प या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्यामुळे जागतिक राजकारणामध्ये काय उलथापालथ होत आहे. अ, राजकारणाचा एक संपूर्ण पॅराडाईमच कसा बदलतो आहे. एक वेगळी राजकीय शैली याला म्हणता येईल आपण, कशी अस्तित्वात येते आहे, याची चर्चा करतोय आणि अर्थात या सगळ्या गोष्टींचा जगावरती प्रत्यक्षात काय परिणाम होतोय. आणि आत्ताची आपली थेट समस्या या घडीची म्हणजे इराण आणि अमेरिका यांच्यात कदाचित युद्ध होऊ शकतं, कदाचित करार सामंजस्याचा होऊ शकतो, ही आहे. आणि त्या अनुषंगाने अमेरिकेतले लोक स्वतः लोक म्हणजे सर्वसामान्य लोक नव्हे, तर अभ्यासक, प्रत्यक्ष त्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे लोक काय पद्धतीने त्यांच्या एकूण राजकारणाचा अभ्यास करतात, मांडणी करतात, हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा आपला पुढचा प्रवास या सगळ्या मालिकेमधला सोपा होईल. तर पहिल्यांदा ट्रम्प निवडून आले. दुसऱ्या ट्रम्पच्या वेळेला ते पराभूत झाले आणि परत नंतर आणखीन 4 वर्षांनी ते निवडून आले. ज्याला आपण कमबॅक म्हणतो. अमेरिकेच्या इतिहासामध्ये असे कमबॅक वगैरे होत नसतात. एवढं सोपं नसतं ते. म्हणजे थिओडोर रुझवेल्ट सारखा सुद्धा राष्ट्राध्यक्ष परत नाही निवडून येऊ शकला. एकदा निवडून आला, मग पुढच्या वेळेला पडला आणि परत नाही, म्हणजे असा तो मुद्दा आहे. तर ज्यांच्या संदर्भात मी आज ट्रम्पची मांडणी करणार आहे ते ग्राहम ॲलिसन, की जे स्वतः हार्वर्डमध्ये राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचे प्राध्यापक होते, केनेडी स्कूलचे प्रमुख होते. आणि इतकंच नाही तर हेनरी किसिंजरच्या जागेवरती ते होते आणि किसिंजरप्रमाणेच त्यांनी तिकडे अमेरिकेच्या त्या संरक्षण खात्यामध्ये काय त्याला म्हणूयात आपण असिस्टंट किंवा दुय्यम सल्लागाराची भूमिका, ॲडवायझरची भूमिका केली. तर असा तो महत्त्वाचा मनुष्य आहे. त्यांच्या चीन आणि अमेरिका यांच्या संदर्भातला त्यांच्यात युद्ध होईल काय वगैरे याचं विवेचन करणारा जो ग्रंथ आहे, त्याच्याबद्दलही आपण पुढची चर्चा केली आहे. तर त्यांच्याबरोबर आपण आज म्हणजे त्यांचे आभार मानून त्यांची मुलाखत ज्यांनी घेतली, 2 लोकांनी घेतलेली आहे, कोहेन आणि त्याच्यानंतर मॅकलिन. त्यांचे आभार मानून आपल्याला पुढचा प्रवास आपला करायचा आहे. त्यांना काय वाटतंय या संदर्भामध्ये. तर पहिल्यांदा ते कौतुक करतायत खरं तर, म्हणजे की बघा हा कमबॅक करणारा मनुष्य आहे. आता त्यांनी पहिली टर्म पाहिली ट्रम्पची आणि ते असं स्पष्ट करतात की पहिल्या प्रेसिडेन्शियल टर्ममध्ये 17 सालानंतर जे काही घडलं ते नवखे होते. म्हणजे त्यांना तितकी ग्रीप नव्हती सुरुवातीच्या काळामध्ये वगैरे वगैरे. ती येत गेली त्यांच्या त्या, आणि त्याच वेळेला त्यांचा वेगळेपणा लोकांना कळलाच होता, तो काही कळल्याशिवाय राहत नाही. तर ते पडले पुढच्या याच्यामध्ये. बायडन प्रेसिडेंट झाले. आता परत ते येतील असं अनेकांना वाटत नव्हतं, म्हणजे अमेरिकेचा इतिहास तसं सांगत नाही, पण ते आले. मग आता आल्यानंतर मात्र ते पूर्ण ग्रीप ज्याला म्हणतो आपण, पकड, त्यांची स्वतःची सगळी दृष्टी, त्यांची उद्दिष्ट, कुठल्याही प्रकारे रिझर्वेशन न ठेवता, म्हणजे सगळी कार्ड, त्याला मी ट्रम्प कार्ड म्हटलं, ओपन करून ऑलमोस्ट त्यांना काय 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 करायचं ते वगैरे वगैरे. अमेरिका फर्स्ट, मेक अमेरिका ग्रेट अगेन, ही त्यांची ध्येयवाक्य वगैरे आपल्याला माहिती आहे. मॅनहॅटन प्रोजेक्ट कशा पद्धतीने, हे त्याने आल्याच सगळं दर सांगून टाकलं होतं. प्रचाराच्याही काळात सांगत होते आणि आपण त्याचा उल्लेख अनेक वेळेला आपल्या या सगळ्या पॉडकास्टमधनं वारंवार वेळोवेळा केलेला आहे. तर म्हणून दुसऱ्या टर्ममध्ये जानेवारीत त्यांनी तो कार्यभार स्वीकारला. फेब्रुवारीमध्ये त्यांचा हा पहिला इंटरव्ह्यू झाला, ज्याच्यात त्यांनी असं 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 म्हटलेलं आहे की त्यांची राजकारणाची शैली, हा मला एक महत्त्वाचा मुद्दा वाटतो. ती काय आहे की हिज व्ह्यू अलाइन्स मोर विथ बिझनेस लीडर्स लाईक टिम कॉक ॲट ॲपल और एलन मस्क. हे बिझनेसमॅन आहेत. ते मोठमोठ्या अशा प्रकारच्या AI कंपन्या चालवतात. त्यांची CEO, त्यांची काय प्रेसिडेंट, त्यांचे अध्यक्ष, अमुक तमुक त्या अंतर्गत गोष्टी असतात. तर त्या पद्धतीने
यांचं राजकारण आहे. म्हणजे मी तुम्हाला मागे एक आपला संपूर्ण पॉडकास्टच होतो ना कोणता, की डील की लीड. लीड करण्यापेक्षा त्यांचा कल हा डील करण्याकडे आहे. म्हणजे परत बिझनेस ॲटिट्यूड तो आला. पण त्याच्यावरती हे तर राजकारण करणारे आहेत ग्रॅहम अलिसन. ते काय म्हणतायत, बट आय डोंट थिंक देर इज एनीबडी इन द फॉरेन पॉलिसी कम्युनिटी that that has been representing a version of a view like that. जे लोक प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय संबंधाचा किंवा परराष्ट्र धोरणाचा काहीतरी अभ्यास करतात, तिथं कृती करतात, त्या क्षेत्रामध्ये त्यांच्यापैकी कोणाचंही या दृष्टिकोनाशी जमणार नाही किंवा कुणीही अशा प्रकारचा दृष्टिकोन. कारण ती प्रायमर्सी ऑफ पॉलिटिक्स मी तुम्हाला मागे म्हणालो ना, की आपण मुख्य कोण आहोत, आपला रोल काय आहे, मुख्य रोल कोणता आणि दुय्यम रोल कोणता, हे ठरवलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ बिझनेसमॅननी येऊ नये पॉलिटिक्समध्ये असं नाही, किंवा बिझनेसमध्ये आलेले अनुभव त्यांचा उपयोग तिथे करू नये असं नाही. पण बेसिकली हे वेगळं क्षेत्र आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे डील, परत सांगतो, डील करायचं नसून लीड करायचं आहे. पण इथे मी म्हणालो त्याचप्रमाणे, किंवा असं म्हणा की कदाचित आधी ग्रॅहम अलिसन म्हणाले, पण मी माझ्या पद्धतीने सांगितलं की ते अशा पद्धतीने लीड न करता डील करतायत. तर तेच हे आता अलिसन असं म्हणतायत की हे काही योग्य त्यांना वाटत नाही, असं ते या ठिकाणी सांगतात. पण त्याचबरोबर त्याच्यातल्या काही गुणधर्मांची ते सराहना करतात की ही इज ब्रिलियंट. त्यांच्याबद्दल नाही बोलत ते इतरांच्या बद्दल काय म्हणतायत, कधी म्हणतायत. मग ते म्हणजे ट्रम्प कसा त्याच्यामध्ये विसंगती असते, आज एक म्हणतील तर उद्या दुसरं म्हणतील, हे ते सांगतायत. त्याच्यामुळं सगळ्यात मुद्दा काय होतो माहिती आहे का, की या क्षेत्रामध्ये वावरण्यासाठी जी एक किमान सातत्य लागतं, एक कन्सिस्टन्सी लागते, ती नाही. आणि ती जर नसेल तर हे काय करतील, त्यांची पुढची चाल काय असेल, हे कुणी सांगू शकत नाही. म्हणजे इम्प्रेडिक्टिबिलिटी, त्यांच्या वर्तनासंबंधी काहीही कुणी कुठलंही भाकीत करू शकत नाही. हा तो महत्वाचा मुद्दा आहे. आणि मग इथे परत एकदा त्या मुलाखतीचा समारोप करताना सुद्धा त्यांनी असं 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 म्हटलेलं आहे की ते काय करतायत, तर हे महत्वाचं आहे की ते ज्या पद्धतीने काही करतायत ते विच इज गुड फॉर मेटा और एक्स बट नॉट गुड फॉर कंट्री. ते हे मेटा आणि एक्स ह्या एआयच्या कंपन्या आहेत, सॅम अल्टमन आणि मस्कच्या. तर त्यांचं ठीक आहे, त्यांनी असं केलं तर काही हरकत नाही. खरं तर त्याच्यात सुद्धा काही एक प्रमाणामध्ये असती, प्रिडिक्टेबिलिटी असते, अपेक्षा असते, ती असल्यामुळेच एक विश्वासार्हता असते, लोक त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात. तशी सुद्धा यांच्यात नाही आहे. म्हणजे रिलेटिव्हली त्यातल्या त्यात चालू शकेल तिथे त्या क्षेत्रात, असं अलिसन इथे आपल्याला सूचित करतात. ही केव्हाची गोष्ट आहे, की फेब्रुवारीमध्ये घेतलेला इंटरव्ह्यू आहे. म्हणजे नुकताच त्यांनी चार्ज घेतलेला आहे अध्यक्षपदाचा. आणि हे म्हणतात की वेट अँड वॉच, बघूयात मधल्या काळात काही झालं असेल तर, किंवा त्यांच्यात. पण जेव्हा सप्टेंबरमध्ये परत त्यांची मुलाखत दुसरी झाली, तेव्हा परत आपल्याला असं दिसतं की अपेक्षा या लोकांच्या भंग झालेल्या आहेत, आणि तसं काही दिसत नाही. हा एक मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो. मग मॅकलिननी त्यांना प्रश्न विचारला की ही जी एक वर्ल्ड ऑर्डर आहे, आणि हा अत्यंत कळीचा महत्त्वाचा शब्द आहे, वर्ल्ड ऑर्डर. माझ्या लिखाणात किंवा माझ्या बोलण्यामध्ये हा शब्द नेहमी येतो, विश्व व्यवस्था. काय येतो, कारण अनेक पूर्वीच्या काळात कसं होतं माहिती का, की विश्व हे आपल्यासाठी फार संकुचित असायचं. म्हणजे आसपासचे जर 2-4 राष्ट्र सुटली तर संबंध सगळ्या राष्ट्रांशी यायचं काही कारण नसायचं. आता विशेषतः तंत्रज्ञानामुळे असं घडलंय, आणि आर्थिक क्षेत्रात जे काही मधल्या काळामध्ये 90 नंतर ग्लोबलायझेशन वगैरे, की सगळं विश्व हे जणू काही एक खेळ झालं असं आपण म्हणतो. तरी राष्ट्र आहेतच. मग त्या राष्ट्रांमधल्या संबंधातून एक व्यवस्था निर्माण होते. विशेषतः जर तुम्हाला एक आर्थिक घडी बसवायची असेल जगाची, तर ती पाहिजेच आहे ना. म्हणून 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक म्हणजे आर्थिक व्यवस्था आणि दुसरी म्हणजे संरक्षण व्यवस्था, सिक्युरिटी ऑर्डर ज्याला म्हणतो आपण. तर ती मुख्य आहे. आणि आता होतंय काय माहिती का, की ती जी एक बसली होती घडी, त्या संबंधीच प्रश्न विचारले जातात अलिसनला. प्रश्न विचारणारे काय म्हणतायत,
की ती ऑर्डरच्या मोडून ही दुसरी ऑर्डर आणतात की काय, वर्ल्ड ऑर्डर दुसरी. तर त्याच्यावरती यांचं म्हणणं असं आहे की हे एवढं सोपं नाही किंवा इष्ट पण नाही, म्हणजे जरी शक्य असलं तरी सुद्धा इष्ट नाही. आणि पुढचा मुद्दा कसा आहे माहिती का, की एक ऑर्डर बाजूला केली आणि तिच्यापेक्षा दुसरी चांगली आणली, चांगली गोष्ट आहे ना, त्याच्यापेक्षा अधिक फुल ज्याला म्हणूयात आपण. किंबहुना एक ऑर्डर अशी होती पूर्व जगातली व्यवस्था आणि ती बाजूला करून दुसरी आणली, कदाचित ती पहिलीपेक्षा चांगली नसेल, पण मग हे जेव्हा लोकांच्या लक्षात येईल तेव्हा ते म्हणतील की पहिलीच बरी आहे म्हणून तिला बाजूला करतील. किंबहुना तिसरी आणतील एखादी, ही एक शक्यता आहे. इथे प्रश्न काय माहिती का, की देर इज नो ऑर्डर ॲट ऑल. त्यांच्या याच्यामध्ये ऑर्डरच नाहीये. त्यामुळे खरा प्रश्न निर्माण झालाय आणि मग आता ते ऑर्डरचं महत्व सांगतायत. आणि कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये सांगतायत या मुलाखतीमध्ये, मग ते 80, 80 आणि 9 असे 3 आकडे सांगतायत. आणि हे बेसिकली सिक्युरिटी ऑर्डर्स आहे. 80, 80, 9 म्हणजे काय प्रकार आहे, की 1945ची गोष्ट आहे. दुसरं महायुद्ध सुरू आहे. ते संपताना काय होतं माहिती का, संपताना अमेरिका नव्याने तयार केलेलं हत्यार, मॅनहॅटन प्रोजेक्टमध्ये झालेलं, ओपेनहायमरच्या नेतृत्वाखाली अणुबॉम्ब, ते 2 अणुबॉम्ब टाकले जातात जपानवरती 2 शहरांच्यावर. आणि त्याला 80 वर्षे पूर्ण झाली 2025मध्ये. आणि त्याचबरोबर म्हणजे ते अणुयुद्ध झालं ना, भले एकाकडेच अणुबॉम्ब होता, म्हणजे अमेरिकेकडे, दुसऱ्याकडे जपानकडे नव्हता किंवा इतर कुठल्याही राष्ट्राकडे नव्हता, पण तरीही ते अणुयुद्ध आहे. मग त्याच्यानंतर इतर राष्ट्रांनी अणुबॉम्ब करायला सुरुवात केली. पहिल्यांदा रशियाने अणुबॉम्ब तयार केला आणि मग अणुबॉम्ब रशियाकडे होता. रशियाच्या सारखाच अणुबॉम्ब आणखीन काही राष्ट्रांनी तयार केले नंतर, पण तरीही त्याच्यानंतर आज 80 वर्ष झाली, युद्धामध्ये कुणीही, मग अमेरिका असेल, रशिया असेल किंवा त्याच्यानंतर ज्यांनी तयार केले अणुबॉम्ब ती राष्ट्र असतील, युद्धात अण्वस्त्राचा उपयोग केला नाही. 1962च्या दरम्यान ते अगदी शक्य झालेलं होतं. क्युबाच्या तिथे रशियाने आपली अण्वस्त्र आणून ठेवली होती, तळ बांधला होता आणि कोणत्याही क्षणी असं होईल असं वाटत होतं. पण केनेडींनी, जे अमेरिकेचे त्यावेळेला अध्यक्ष होते, जॉन एफ केनेडी, त्यांनी पुढाकार घेतला. तिकडे रशिया क्रुश्चेव अध्यक्ष होते, त्यांनी काही एक वाटाघाटी म्हणा किंवा काही म्हणा, आणि तिथपासून नंतर म्हणजे त्याला आता 80 वर्ष झाली, म्हणजे पहिल्यांदा जो अणुबॉम्ब तयार झाला तेव्हापासून या 80 वर्षांमध्ये अण्वस्त्र सज्ज राष्ट्रांमध्ये अणुयुद्ध झालं नाही. 80, 80 म्हणजे 9 काय, 9 मुद्दा सुद्धा फार महत्वाचा आहे. 9 आकडा महत्वाचा आहे. 9 आकडा यासाठी महत्वाचा आहे की आज मितीला अण्वस्त्र सज्ज राष्ट्रांची संख्या ही 9 आहे. म्हणजे बाकीच्या जगाने म्हणजे 2 गोष्टी केल्या, की अमेरिका आणि रशिया ही जी मुख्य अण्वस्त्रधारी राष्ट्र होती, त्यांनी असं ठरवलं की याच्यामध्ये अधिक अण्वस्त्र निर्मिती करायची नाही. त्यांच्यात ठरलं, ज्यांच्याकडे अण्वस्त्र होती. आणि इतर राष्ट्रांनी अण्वस्त्र तयार करायची नाहीत, म्हणजे प्रॉलिफरेशन दोन्ही पद्धतीने, त्यांच्याकडे आहेत त्यांनी अधिक करायची नाहीत, पण चाचण्या करायच्या नाहीत, आणि ज्यांच्याकडे नाहीतच त्यांनी तयार करायचे नाहीत. आता हे फार महत्वाचं आहे. हा जो करार झाला तो का झाला करार, कारण खरंच जर अणुयुद्ध झालं हे लोकांच्या लक्षात आलं आणि समजा आपण उभयचा अणुशक्तीचा वापर केला, अणुबॉम्ब टाकले विद्यमान राष्ट्रांनी, तर एक राष्ट्र जरी जिंकलं आणि दुसरं जरी हरलं ते हरलंच, पण जिंकल्याची अवस्था सुद्धा हरण्यासारखीच होईल. तिची कळा त्याला येईल की नाही, त्या विजयाला खरा विजय म्हणता येणार नाही. म्हणून बेटर की नाही करायचं अणुयुद्ध. आणि लोकांनी ते ऐकलं. आणि इतकंच नव्हे तर इतर उरलेल्या राष्ट्रांच्या पैकी अनेक राष्ट्रांमध्ये अण्वस्त्र निर्माण करण्याची क्षमता असताना त्यांनी ते केलं नाही, स्वतःला रोखलं. हे जे काही झालं ना, ते काय आहे, ते एका सिक्युरिटी ऑर्डरचा तो परिभाग आहे. हा मुद्दा लक्षात आला का, याला वर्ल्ड ऑर्डर म्हणतात आणि ही अत्यंत महत्वाची आहे. आता काय होतंय, आता सप्टेंबरमध्ये जेव्हा मुलाखत देतायत, तोपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तोपर्यंत रशिया आणि अमेरिका यांनी पूर्वी जो करार केलेला होता
त्याचं ठराविक मुदतीनंतर नूतनीकरण होतं अण्वस्त्रांच्या संदर्भात, अणुचाचण्यांच्या संदर्भात. तो आता संपुष्टात आल्यासारखा आहे, येतोय किंवा आला सुद्धा असेल, आत्ताच बोलतोय मी. आणि अजूनही अमेरिकेकडनं प्रस्ताव गेलेला नाही की आपण परत एकदा तो करार रिन्यू करूयात. आणि तिकडे पुतीन म्हणतात की नाही तर नाही. लक्षात घ्या, म्हणजे खरंच जर तो करार परत नाही निर्माण होऊ शकला, म्हणजे त्याचे रिन्युएशन नाही झालं, नूतनीकरण नाही झालं, तर याचा अर्थ असा झाला की आता अमेरिका आणि रशिया ही दोन्ही राष्ट्र आपल्या पद्धतीने अण्वस्त्रांच्या चाचण्या आणखीन करायला मोकळी आहेत, उपयोग सुद्धा एकमेकांच्या किंवा आणखीन कोणाच्या विरोधात करायला मोकळी आहेत. दिस इज नॉट दी ऑर्डर. ही ऑर्डर नाही, ही व्यवस्था नाही. मी आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये सांगतोय, सप्टेंबरमध्ये, गेल्या वर्षाच्या सप्टेंबरमध्ये असं नव्हतं, पण त्याकडं ती वाटचाल चाललेली होती. हा आपल्याला एक मुद्दा समजून घ्यायचा आहे. आणि त्याच्यावरतीच नेमका यांनी बोट ठेवलेला आहे ॲलिसननी, की बाबा जरी युद्ध झाली मधल्या काळात तरी कुणीही, म्हणजे खुद्द अमेरिकेला कोरियाशी लढावं लागलं, नंतर व्हिएटनामशी लढावं लागलं, म्हणजे अमेरिका अण्वस्त्र सज्ज असून, संपन्न असून अण्वस्त्राचा उपयोग केला नाही. हा त्याच्यातला एक मुद्दा आला. आणि हे ते अत्यंत यानं सांगतायत. आणि याची आठवण करून देतात अमेरिकेतल्या लोकांना. आणि जाता हे सांगतायत की हे आठवा काय इतिहास आहे आपल्या ऑर्डरचा, की जी ऑर्डर तयार करण्यामध्ये आपण मुख्य होतो, म्हणजे अमेरिकेचे लोक मुख्य होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे तुम्ही युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहात, युनायटेड स्टेट्स ऑफ ॲम्नेशिया नाही आहात, हे विसरता कामा नये. हा, रोल्डचे लोक नाहीतरी ते अप्लाइड हिस्ट्रीवालेच आहेत, ते सतत इतिहासाला धरून पुढे जातात, इतिहासाला वाट विचारतात. हा सुद्धा आपल्याला मार्ग मला सांगायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जो मी आत्ता सांगतोय, काय झालेलं माहिती का, युक्रेनचं युद्ध सुरूच आहे अजून. ती मुलाखत जेव्हा झाली तेव्हाही ते चालूच होतं. ॲलिसन म्हणतायत, हाऊ अननॅचरल इट इज दॅट स्टेट्स हॅव बीन विलिंग नॉट टू हॅव देअर ओन न्यूक्लिअर आर्सेनल्स, particularly after they see what happened to Ukraine and now to Iran. इथे इराणचा संदर्भ आलेला आहे की आता इराण हे असं मिस्ट्रियस राष्ट्र आहे की तो ते करार वगैरे तो काय असेल ते असेल, करायचं नाही, इतर राष्ट्रांनी त्याच्यात शिरायचं नाही. त्याच्याकडं आहे सज्जता किंवा सज्जतेच्या उंबरठ्यावरती आहे. आत्ता सुद्धा मधल्या काळात त्याने अणुचाचणी केली म्हणतायत, जिकडे तिकडे भूकंपाचे झटके बसल्यासारखं काहीतरी झालं ते तेच असणार, असा तो मुद्दा आहे. मग this means that all these elements of the post World War II or second order were under extreme pressure before the arrival of the great disruptor. हे पहा, मी तुम्हाला परत सांगतो की आपल्याला विशिष्ट कोणाची बाजू घ्यायची नाही. कशा पद्धतीने लोक ॲनालिसिस करतात, काय शब्द वापरतायत ट्रम्पसाठी, ॲलिसन ग्रेट डिस्ट्रप्टर. डिस्ट्रप्ट म्हणजे डिस्टर्ब करणं, विस्कळीत करणं. आणि ही संज्ञा, हे विशेषण ते ट्रम्प वापरतात की अरे आम्ही ऑर्डर निर्माण केली, ज्यांची अण्वस्त्र निर्माण करण्याची क्षमता आहे त्यांनी सुद्धा आपली क्षमता बाजूला ठेवून एक प्रतिसाद दिला त्या व्यवस्थेला. ती ऑर्डर यांच्यामुळे आता मोडीच निघते की काय, आणि मग काय होईल विश्वास. व्यवस्था महत्वाची ना, व्यवस्था पाहिजे ना. माणसाचं हे वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. एक त्याला व्यवस्था हवी असते. व्यवस्था जर असेल तरच आपलं जगणं शक्य होतं आणि सुखकारक होतं. व्यवस्था नसेल, प्रत्येकाला प्रत्येकाच्या मर्जीने जर वागायची परवानगी मिळाली, मुभा मिळाली, तर त्याच्यात कोणाचंच भलं होणार नाही, हे सगळ्या जगाला माहिती आहे. मग तो अंतर्गत कारभार असो एखाद्या देशाचा किंवा सगळ्या देशांच्या संदर्भातली एक आंतरराष्ट्रीय घडामोडीची व्यवस्था असो, हे पॉइंट आउट करतात. आणि ग्रेट डिस्रप्टर अशा पद्धतीने त्यांची संभावना करतात. कशासाठी तर व्यवस्था म्हटली ना, ऑर्डर म्हटली की त्याच्यामध्ये काही लोक तुमच्या बरोबर असतात, ज्यांना तुमचे मित्र म्हटलं जातं, अलायन्स आहे ना. जसे ते अमेरिकेचे होते, जसे ते रशियाचे होते. आता मुद्दा काय झाला माहिती का,
की एकूण त्या सगळ्या राजकारणामध्ये यांच्या वेगळ्या धोरणामुळे, डीलला महत्त्व दिल्यामुळे, आर्थिक नफा तोट्याकडे जास्त लक्ष दिल्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की त्या प्रकारच्या अलायन्सचा आम्हाला फायदा नाही, उलट तोटा झालेला आहे. आम्हाला जास्त खर्च झाला. त्यांनी मस्तपैकी सुरक्षित राहावं, बरोबर आहे. आणि आम्ही त्यांच्यासाठी दक्ष राहायचं, आम्ही शस्त्रास्त्राची निर्मिती करायची, आम्ही लढायचं, हा उद्योग कोणी सांगितला? हा एकदम वेगळा दृष्टिकोन आहे. म्हणजे हा जो मी पॅराडाईम शिफ्ट म्हटलं ना, अमेरिका फर्स्ट, मी मागे असं सांगितलेलं आहे याच आपल्या सिरीजमध्ये की लीड करायचं ते कसं करायचं. एक तर तुम्ही मध्ये थांबून करू शकता किंवा अग्रभागी थांबवू शकता आणि लीड करू शकता. तर ही सगळी आत्तापर्यंतची भूमिका मध्याची आहे. आता ट्रम्प मध्य सोडतायत, अमेरिका फर्स्ट, इवन अमेरिका ग्रेट, पण कशासाठी? ते सगळं जग लीड करण्यासाठी नाहीये, ती जबाबदारी नको आहे त्यांना. तर याच्याकडे नेमकं बोट दाखवतायत ॲलिसन, आणि मग काय म्हणतायत ते बघा. आणि हे फार परत महत्वाचं आहे, त्या त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या बरोबरची यांची वागणूक अत्यंत, शब्द वापरतो कोट अनकोट, असभ्यपणाची आहे असं म्हणणं, अर्थात असं सूचन हे ॲलिसनचं आहे. बघा, इन अ वर्ड in a word association game, if you say ally, ally to President Trump, he responds, कुणी जर विचारलं त्यांना तुमच्या मित्रांबद्दल, तर ते म्हणतात ते काय करतायत? रिपिंग द सॉप, फ्री रायडर, फ्री लोडर, टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ अस, हे कोट करतायत ॲलिसन यांना, ट्रम्पना. So the concept of allies that were foundational part of this international order, NATO and Japan and South Korea and Australia and other relationships, is not central to his thinking. विश्वव्यवस्था हा ट्रम्प यांच्या विचारांच्या मध्यभागी केंद्रस्थानी असणारा घटक नाही, हा मुद्दा आहे. Rather than seeing it as a great achievement that allowed all of us to live in a world without great power war, ही जी व्यवस्था आपण निर्माण केली, जिच्यामुळे आत्ता आपल्याला सुद्धा शक्य झालं. आपलं कोणाचं युद्ध झालं नाही याचं कारण की ही व्यवस्था आहे. आपण नुसते भारी होतो शस्त्रास्त्रात म्हणून युद्ध झालं नाही असं नाहीये, लक्षात घ्या. आपल्याला आव्हान देणारे, तोडीस तोड असू शकणारे रशियाचे लोक होते, नंतर ते काही कारणामुळे मागे पडले, दॅट अपार्ट. ही व्यवस्था निर्माण केली त्याच्यामुळे शक्य झालं. आणि त्या व्यवस्थेबद्दल हे आता काय करतायत सांगा ना तुम्ही? ही सीज इट थ्रू द लेन्स ऑफ अदर्स टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ अस, इतर लोक आपला फायदा घेत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. जसं मी मागच्या याच्यात सांगितलं होतं की आपल्या यायचा फायदा काय, आपण कशासाठी तिकडे जायचं भारतामध्ये किंवा चीनमध्ये आपलं सगळं घेऊन, असा तो एक संकुचितपणा आपणाला त्यांच्या त्या याच्यातून दिसतो, असं हे स्पष्टपणे ॲलिसन सांगतात. आणि मग अलायन्सचं तत्वज्ञान सांगतायत. एक आपण संघटन करतो वेगवेगळ्या मित्रांचं आपलं, त्याने एकमेकांशी कसं वागावं याचं एक इथिक्स असतं. तर ते हे पाळतात का? नाही. त्यांना मुळात ही कल्पनाच मान्य दिसत नाही. अव्यवहार्य तर वाटणारच त्यांना, कारण तोटा होतो म्हणे, पण त्यांना तत्वतः देखील ते मान्य असं वाटत नाही. मग पुढे ॲलिसन काय म्हणतात पहा, an alliance is not just a series of transactional item by item deals. तो मुद्दा आला परत. अलायन्स करणं अलीज बरोबर आपल्या, म्हणजे ते काही एकमेकांशी सौदा करण्याचा मुद्दा नाहीये, सौदेबाजी नाहीये. तर काय असतं तिथे ते सांगतायत. इट कन्सिस्ट ऑफ रिलेशनशिप्स अँड इन्स्टिट्यूशन्स, neither of which figure prominently in part of the great disruptors priorities. त्या मोठ्या डिस्रप्टरला म्हणजे ट्रम्पला याच्याबद्दल काहीही असता नाही. त्याच्या संस्था उभ्या केलेल्या आहेत नाटोसारख्या, आणि कितीतरी संस्थामधल्या काळात ट्रम्पनी थांबवलेले आहेत की आता इथून पुढे आम्ही त्यांच्यामध्ये भाग घेणार नाही.
आणि त्यातल्या सगळ्याच काही व्यापाराशी किंवा युद्धाशी संबंधित नाही आहेत. हा तो एक मुद्दा आहे ना. त्यांचा काही इथे उल्लेख करत नाही, पण इन जनरल त्यांची काय वृत्ती आहे हे ते सांगतायत. त्यांच्या विचारात या गोष्टींना स्थान नाही. सो आय वुड से दॅट दी अंडरमाइनिंग ऑफ दी अलायन्सेस हॅज बीन स्पेक्टेक्युलर फ्रॉम दी पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ दी चायनीज रायव्हल. म्हणजे आता इथे सगळ्यात महत्वाचं कोण आहे? चीनला काही अलायन्समध्ये नाही आहे त्यांच्या, पण ते आता काय करतायत, बाकीच्या जगाचा विचारच करत नाहीत. आपल्या बरोबरीचा कोण आहे? तर चीन आहे. चीनला शत्रुस्थानी तर ठेवलेलंच आहे, पण त्यांचं आम्ही आमचं बघू. आम्ही घडीवर कधी मैत्री करू, कधी शत्रुत्व करू, बाकीच्यांचं आम्हाला जणू काही घेणं देणं नाही, असा एक कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये असेल. असं हे माझं इंटरप्रिटेशन आहे, यांना जे काही म्हणायचं त्याचं. पण हे स्पष्टपणे या ठिकाणी ग्रॅहमनी स्पष्ट केलेलं आहे, सांगितलेलं आहे. मग आता उदाहरण देतात ते कॅनडा. कॅनडा हा अमेरिकेचा सगळ्यात जवळचा मित्र होता आणि सगळ्या गोष्टी कॅनडा अमेरिकेच्या ऐकायचा. पण आता काय झालंय, कॅनडाच्या पंतप्रधानांना त्यांनी जी एक प्रकारची वागणूक दिली त्यावरनं काय झालं पुढं, कन्सिडर कॅनडा इफ यू आस्क. कार्नी म्हणजे त्यांचे पंतप्रधान कॅनडाचे प्राईम मिनिस्टर मार्क कॅनरी, who has been an extremely pro-American person for his whole life without Trump's US, he now sees it as a threat. ट्रम्पची त्यांना भीती वाटून राहिली आहे. हाऊ कॅन दिस बी? माय बेट इज दॅट इफ वी कंटिन्यू डुईंग दिस पाथ, a number of allies are going to look and say, well, if I have to take care of my own security, I know how can do that. पण मी पण आता करणार, आम्ही पण करणार अण्वस्त्र किंवा आणखीन काय काय गोष्टी करायच्या त्यासाठी कशाला कोणाची परवानगी पाहिजे, अशी एक सगळी अव्यवस्था जगाच्या पाठीवरती उत्पन्न होईल, असं हे कॅनडाचं उदाहरण देऊन सांगतात. आय नो हाऊ आय कॅन डू दॅट. कुड यू इमॅजिन कॅनडा विथ न्यूक्लिअर वेपन्स? इट सीम्स क्रेझी, बट वी आर लिव्हिंग इन अ प्रिटी स्ट्रेंज वर्ल्ड. उद्या जर कॅनडाने गोष्ट केली, कॅनडा ते करू शकतो, तेवढं विज्ञान आज जवळजवळ सगळ्यांच्याकडे आहे, किंवा ते घेता येतं कुठून तरी, सरळ सरळ विकत घेता येईल किंवा काळ्या बाजाराने घेता येईल. आता हे पाकिस्ताननी कसा केला अनुभव, इराण कसा करतोय, कुणी त्यांना तंत्रज्ञान दिलं, हे लोक विचारतात ना प्रश्न. पण हे शक्य आहे, आणि हे शक्य झालं तर 80 वर्ष जपलेल्या 9 लोकांच्या त्या याच्यामध्ये, किंवा खर्च अगोदर त्यात कमीच होते, ऑर्डरचं काय होणार, हा खरा प्रश्न यांना उपस्थित करायचा आहे. तर असा तो मुद्दा आहे. तर ते सांगतायत की आफ्टर अलायन्स कम स्टॅबिलिटी. जर अशा प्रकारची सगळ्या मित्र राष्ट्रांची जर तुम्ही एक संस्था उभी केलीत, एक संघटन उभं केलं, तर काय होईल त्याच्यामुळं, मग एक स्थैर्य येतं. दी फाउंडेशन ऑफ दिस इंटरनॅशनल सिक्युरिटी सिस्टीम दॅट गेव अस 8 decades without global war was a leading power that was stable, predictable and reliable. कशी ती ऑर्डर होती? ग्लोबल वैश्विक व्यवस्था होती. ती कशी होती? स्टेबल म्हणजे स्थिर, प्रेडिक्टेबल म्हणजे आपण सांगू शकायचो की असं झालं तर असं होईल, हे केलं तर त्याचे परिणाम असे होतील, आणि रिलायबल, आणि आपल्याला त्याच्यावरती विसंबून राहता यायचं. ट्रम्पच्या राजकारणामुळं, ट्रम्पच्या राजकीय शैलीमुळं, ट्रम्पला अभिप्रेत असलेल्या अर्थकारणामुळं, ज्याचा संबंध नवावर्षी पोचतो, त्यांच्या स्वतःच्या व्यापारी वृत्तीमुळं, डील या गोष्टीला महत्त्व दिल्यामुळं ही व्यवस्था आत्ता मोडकळीला आलेली आहे, मोडकळीला निघालेली आहे. ही चिंता ग्रॅहम ॲलिसन आपल्या या मुलाखतीमध्ये व्यक्त करतात. धन्यवाद.